नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी मधील पहिली कविता आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेचे स्वाध्याय लेखन पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर या कवितेचं मराठी आणि हिंदी एक्सप्लेनेशन अभ्यासायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, नक्की त्याला एकदा व्हिजिट करा. आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय लेखन आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेतील समानार्थी शब्द पुढील प्रमाणे. 1. पिता वडील तात जनक. 2. बंधू भाऊ भ्राता. 3. माऊली माता जननी आई. 4. सावली छाया. 5. वृक्ष झाड तरु. 6. सूर्य रवी भास्कर दिनकर. 7. फुले सुमन कुसुम पुष्प. 8. वेल लता. 9. कीर्ती प्रसिद्धी ख्याती. 10. मन मानस चित्त. पुढे पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. सज्जन दुर्जन. 2. ज्ञान अज्ञान. 3. ऊन सावली. 4. नम्रता उद्धटपणा. 5. शूरता भित्रेपणा भ्याडपणा. 6. दृष्ट सृष्ट. 7. गुणी अवगुणी. 8. कीर्ती अपकीर्ती. आता आपण पाहणार आहोत खालील शब्दांचे वचन बदला. 1. बी बिया. 2. मन मन. 3. फूल फुले. 4. वेल वेली. 5. माणसे माणूस. 6. ठसा ठसे. आता आपण पाहणार आहोत खालील शब्दांचे लिंग बदला. 1. माता पिता. 2. बंधू भगिनी. 3. शिष्य शिष्या. पुढे पाहणार आहोत वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. पहिला वाक्यप्रचार आहे. 1. फलद्रूप होणे. त्याचा अर्थ असा आहे फळास येणे मनोकामना पूर्ण होणे टू फुलफिल वन्स विश. दुसरा वाक्यप्रचार आहे शासन करणे आणि त्याचा अर्थ आहे शिक्षा करणे धडा शिकविणे टू टीच और लेसन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेतील हा स्वाध्याय समजलाच असेल आणि अशा शैक्षणिक व्हिडिओ करता ऑनलाईन क्लासरूम YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.